नमस्कार मित्रांनो, कोकणातील गमती या यूट्यूब चॅनलवर मी अनिकेत घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, मी आज निघालो आहे आमच्या गावच्या अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये। तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये कोटगिरी गावामध्ये असणारं आमचं अमृतेश्वराचं मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे। तर आता आपण थेट मंदिरात जाऊन बघूया। मित्रांनो, हे आहे आमच्या कोटगिरी गावामधील श्री अमृतेश्वरचं देवस्थान। मित्रांनो, या मंदिरामध्ये असणारं हे अमृतेश्वराचं जे स्थान आहे, जे अमृतेश्वराची जी पिंडी आहे ती बेणेश्वरहून या कोटगिरी गावामध्ये प्रकट झालेली आहे। ती कशी झाली हे पाहण्यासाठी माझी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। या मंदिराच्या मागच्या बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडे एक कातळ भाग आहे आणि त्यालाच देवनाटी म्हणून ओळखलं जातं। आपण त्यासाठी नंतर जाणारच आहोत आणि त्या ठिकाणीच ही शंकराची जी पिंड आहे ती प्रकट झालेली आहे। म्हणजे ज्यावेळी या मंदिराची स्थापना झाली त्या काळी या गावातील एका शेतकऱ्याची जी गाय होती, ती गाय ज्या ठिकाणी ती पिंड गावली त्या ठिकाणी जाऊन त्या दगडावरती दुधाचं पाषाण सोडत असे आणि अभिषेक घालत असे। ती गाय घरामध्ये दूध देत नसल्याकारणाने तो शेतकरी त्या गायीवर एक दिवस नजर ठेवून राहिला आणि त्यांनी पाहिलं तर ती गाय त्या एका दगडावरती दुधाचा पाषाण सोडत होती आणि त्या रागामध्येच त्या शेतकऱ्यांनी त्या दगडावरती एक कोयतेचा घाव मारला आणि त्यामधून एक लाल रक्तासारखा पदार्थ बाहेर निघाला। त्या शेतकऱ्यांनी त्या पिंडीवरती मारलेला कोयतेचा घाव अजूनही आपल्याला त्या पिंडीवरती पाहायला मिळतो। म्हणजे या गाभाऱ्यामध्ये या गावचे पुजारी म्हणजे गुरुवांशिवाय या गाभाऱ्यामध्ये कोणीही प्रवेश करत नाही। मित्रांनो, त्या पाषाणामधून रक्तासारखा पदार्थ बाहेर आल्याच्या नंतर तो शेतकरी देखील घाबरला। त्याने ती गोष्ट गावातील रयतेला सांगितली। संपूर्ण रयत देखील चकित झाली होती। म्हणजे काय करावं हे कोणालाच काही समजत नव्हतं। परंतु रात्री तो शेतकरी झोपल्यानंतर श्री अमृतेश्वर स्वतः त्या शेतकऱ्याच्या स्वप्नात गेले आणि त्याने सांगितले की मी बेणेश्वरवरून येथे प्रकट झालो आहे। आणि त्यानंतर खरा शोध चालू झाला आणि नंतर शोध लागल्याच्या नंतर मग येथील गावकऱ्यांनी देखील समजलं की हे अमृतेश्वराचे जे देवस्थान आहे ते खरोखरच बेणेश्वरवरून या कोटगिरी गावामध्ये प्रकट झालेलं आहे। परंतु त्यानंतर या नदीपलीकडे पावसामध्ये भाविकांना दर्शन घेण्यासाठी जाणे शक्य नव्हते, म्हणून नदीच्या अलीकडे म्हणजे आत्ता जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली। ज्यावेळी या मंदिराची स्थापना केली म्हणजे या मंदिराची उभारणी केली त्यावेळी यामध्ये कोणत्याही प्रकारचा मातीचा वापर केला नाही, तरी देखील या गाभाऱ्यावरती एक मोठं वारूळ तयार झालेलं आहे। जी व्यक्ती भाग्यवान आहे, पुण्यवान आहे, त्या व्यक्तीला या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या नागदेवतेचं दर्शन होत असतं। या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळी हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्री शंकराच्या गळ्यातील असणाऱ्या नागदेवतेचं दर्शन प्रत्येकालाच होत असतं। मित्रांनो, ज्या ठिकाणी या अमृतेश्वराचं म्हणजे जी पिंड आहे ती जिथे प्रकट झाली होती त्या ठिकाणी आपण आता प्रत्यक्ष जाऊन बघूया। मित्रांनो, हेच आहे ते ठिकाण ज्या ठिकाणी या गावच्या अमृतेश्वर स्वतः इथे प्रकट झाले होते। म्हणजे या ठिकाणी ती गाय दुधाचे पाषाण सोडून
इथे अभिषेक घालत असत. म्हणजे पूर्वजांकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे, या भुयारी मार्गे जाऊन, ज्या भुयारी मार्गे वेण्णेश्वरला जाऊन तेथील शंकराचं दर्शन घेतलं जात असे. म्हणजे पावसाळ्यामध्ये ही जी नदी आहे त्या नदीला मोठा पूर येतो, म्हणजे पाणी खूप असतं आणि त्या भाविकांना या ठिकाणी येऊन दर्शन घेणे खूप कठीण जात असे. म्हणून त्यानंतर या मंदिराची स्थापना नदीच्या पलीकडे करण्यात आली. तुम्ही देखील या आमच्या मंदिराला नक्की एक दिवस भेट द्या. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या गावामध्ये अशा अजून काही वास्तू आहेत ज्यांचा इतिहास फार मोठा आहे, त्यांचा देखील मी व्हिडिओ टाकणार आहे. त्या अगोदर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा.